मी करत आहे उडदाच्या सालीची आमटी। प्रथम मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं टाकलं जिरं, थोडासा कढीपत्ता, थोडासा लसूण, आणि हे खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कच्चंच वाटण आहे हे ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मी त्याला हलवत आहे। तेलामध्ये चांगलं फ्राय केलं की मसाला जळत नाही आणि खायलाही छान लागतो। आता हे 5 मिनिटं मी याला तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर बघा कडेने तेल सुटलं आहे आणि मसालाही आपला चांगला फ्राय झाला आहे। त्यानंतर मग त्याच्यात टाकत आहे थोडीशी चिमूटभर हळद। आधी मी मसाल्यामध्ये हळद टाकली नव्हती। नंतर थोडी धणा जिरा पूड, थोडासा आगरी किंवा आपल्याकडे जो साठवणीचा मालवणी मसाला असेल तो 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी, थोडासा काळा मसाला म्हणजे गोडा मसाला, आणि हे तेलामध्ये मसाला जळू नये म्हणून ते जे आमटीमधलं उकळलेलं पाणी आहे तोच मी 1 चमचा त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित फ्राय होण्यास मदत होईल। हे सर्व झाल्यानंतर उकडलेली उडदाच्या सालीची वरण जे उकडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकत आहे। काही गावामध्ये त्याला उडदाचं मेदगं म्हणतात, उडदाची आमटी म्हणतात, आणखीन काय नावं आहेत प्रकारची, पण आम्ही ह्याला उडदाच्या सालीचं वरण किंवा आमटी असंच म्हणतो। आता हे आपण उकळी येण्यासाठी 5 मिनिटं गॅसवर ठेवावं। आपल्याला जेवढं हवं तेवढं जाड किंवा पातळ त्याप्रमाणे आपण ह्याला ग्रेव्ही करून घ्यावी। हे मी कच्चंच वाटण वाटलेलं आहे, कांदा बिलकुल घातलेला नाही आहे। कोणी कांदा, लसूण, खोबरं हे सगळं भाजून घातलं आहे, पण मी कच्चंच घातलं आहे विदाऊट कांदा। आणि भाकरीबरोबर अतिशय छान लागतं, थंडीमध्ये किंवा पावसामध्ये खाण्यास मस्त लागतं। भाताबरोबर पण कोणी खातात। आता तेल गरम करून मी सोयाबीन फ्राय करत आहे।